यवतमाळ येथे आषाढी निमित्त दिव्यांग दृष्टिहीनांची पायी वारी हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली। दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे। यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांनी ही वारी काढली आहे। आज सकाळी 9 वाजता स्थानिक ओम सोसायटीत अष्टविनायक गणपती मंदिरातून संत सुरदास यांची प्रतिमा व पादुका घेऊन ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली। वारीचा पहिला मुक्काम आज भामराजा येथे राहणार आहे। आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजोगाई, कुर्डुवाडी, पंढरपूर असा 22 दिवस 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। दररोज किमान 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी भजन कीर्तन असे कार्यक्रमही हे दृष्टिहीन बांधव घेणार आहे। यावरील दिव्यांग संघाचे अध्यक्ष प्रवीण कठाळे, सेवा समर्पणाचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, दिंडीचे संयोजक व दिव्यांग संघाचे संचालक सदानंद तायडे, गजानन मानकर, प्राची बनगिनवार, सोमनाथ अफने, बालाजी तपासकर, हनुमान डहाणे, विशाल चक्रे, गुड्डू अब्बुडारे, माधव निंबलवार, प्रज्वल तुमसरे आदी सहभागी झाले।